भयानक संकट आहे, इथं पैशांचा विषय महत्त्वाचा नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही असंही शिंदे म्हणाले। दरम्यान काल परांड्यातील पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावरून चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले आणि त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही। लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देतोय अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवार परांड्यातील पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावरून संतापले। सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही। लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देतोय अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केलाय। तर काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही। राज्यात भयानक संकट आहे, पैसा हा विषय महत्त्वाचा नसल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। दरम्यान शेतकऱ्यांसाठी जे काही करायचं त्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। परंतु तुम्ही धीर जाऊ धीर घालू नका। आम्ही सगळे जर मुख्यमंत्री आम्हाला कळतंय ना, आम्ही काही गोटे खेळायला आलोय। एवढं सकाळी 6ला सुरू केलं बा आम्ही करमळ्याला। जे काम करताना त्याचीच मारा बरं नव्हतं। एवढं जीव तोडून चालतोय, अजून पण एका ठिकाणी जायचंय। आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतो। आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो। शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतो। इथं साधू वाढलाय माझा कार्यकर्ता, त्यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय, भूममध्ये झालंय, पाणी आले, लोक अक्षरशः घाबरून गेली। तिथलं मी सूत्र फिरवलं। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे। हे आता इथं पैसे विषय हा विषय महत्त्वाचा नाही। आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आखडता घेणार नाही। शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल, ती आम्ही करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलाही हात आखडता घेणार नाही। त्यांना मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं, आम्ही कुठं काटकसर केली का? आम्ही लाडक्या बहिणींना आज 45,000 कोटी देतोय की नाही? त्याच्यामुळं अशी संकट चक्रीवादळाचं आलं, अतिवृष्टीचं आलं, कधी दुष्काळाचं आलं तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहेच ना। कर्जमाफीवरून केलेल्या अजित पवारांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे। पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेले आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। राज्यात तिजोरीची अवस्था बिकट आहे, म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। लाडक्या बहिणींचा वापर काय केला सत्तेमध्ये येण्यासाठी? नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात? मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा? त्यामुळे माझा प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही घोषणा केली, 1 वर्ष होत आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, आणि 1 वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत नसेल तर तुमची नियत साफ नाही। जसे आमदार फोडवायसाठी तुमच्याजवळ पैसे होते, आता तसेच कुठून तरी पैसे उभारा, शासकीय स्वरूपात उभारा। आपल्याजवळ शक्ती महापीठ 88,000 कोटी रुपयाचे तो करायला आपल्याजवळ पैसे आहे, समृद्धी महामार्ग करायला आपल्याजवळ पैसे होते। आता याच वेळी शेतकऱ्याचं जेव्हा काम येतं तेव्हाच पैसे नाही असा कांगावा करता तुम्हाला शरम वाटली।